यानंतर वळूयात बीडच्या महत्त्वाच्या बातमीकडे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीड जिल्हा न्यायालयामध्ये पहिली सुनावणी आज होणार आहे। याआधीची सुनावणी केस कोर्टामध्ये झाली होती आणि त्यानंतर हा खटला बीड कोर्टामध्ये वर्ग केलेला आहे आणि त्यानंतर पहिली सुनावणी आज होती आहे। या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे सुद्धा कोर्टमध्ये असतील। सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडसह 7ही आरोपींना व्हीसीद्वारे सुनावणीला उपस्थित करण्यात येणार आहे। दरम्यान आज आरोपींच्या वकिलांना आरोपींचे जबाब, इलेक्ट्रॉनिक पुरावे, व्हिडिओ, फोटो दिले जाणार आहेत। तसंच सीडीआरची कॉपीही आरोपींच्या वकिलांना दिली जाईल। गेल्या सुनावणीमध्ये आरोपींच्या वकिलांनी ही मागणी केस कोर्टाकडे केली होती। बीड न्यायालयामध्ये आज काय काय होण्याची शक्यता एक नजर टाकूयात। सरकारी वकील उज्ज्वल निकम आज सकाळी 11 वाजता न्यायालयामध्ये उपस्थित राहतील। आरोपींच्या वकिलांनी मागणी केलेली कागदपत्र आणि साहित्य पुरवण्यात येईल। आरोपींचे जबाब आज आरोपींच्या वकिलांना देण्यात येतील। इलेक्ट्रॉनिक साहित्य, ऑडिओ रेकॉर्ड, व्हिडिओ, फोटो वकिलांना देण्यात येतील। सीडीआर कॉपी आरोपींच्या वकिलांना देण्यात येईल। कबुली जबाब असतील तर तेही आरोपींच्या वकिलांना दिले जातील। विष्णू साठेच्या कार्यालयामध्ये मीटिंग झालेले व्हिडिओज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्स आरोपींच्या वकिलांना देण्यात येतील। आरोपींना व्हीसीद्वारे आज बीड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। तर पहिली सुनावणी झाली होती केस न्यायालयामध्ये, पण त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव बीड न्यायालयाकडे हा संपूर्ण खटला वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बीड कोर्टामध्ये आज पहिली सुनावणी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये होणार आहे। गेल्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे हजर नव्हते, परंतु आज मात्र ते हजर राहतील। त्यामुळे अर्थातच आज युक्तिवाद कशा पद्धतीने होतो याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि गेल्या सुनावणीच्या वेळेला ज्या पद्धतीचे पुरावे, डिजिटल पुरावे आणि त्याचबरोबर ज्या गोष्टींची आरोपीच्या वकिलांनी मागणी केलेली होती त्या गोष्टी सुद्धा आता हस्तांतरित करण्यात येतील आणि त्यामुळे या संपूर्ण सुनावणीमध्ये आज कशा पद्धतीने प्रोसिडिंग्स कोर्टाची होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण पुन्हा एकदा सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना व्हीसीद्वारेच आज उपस्थित केलं जाणार आहे, प्रत्यक्षामध्ये उपस्थित केलं जाणार नाहीये, कारण हे हत्याकांड झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती विविध पद्धतीने सुरक्षेचे प्रश्नही उपस्थित झालेले होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आणि अर्थात या सुनावणीला महत्त्व यासाठी आहे कारण या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे स्वतः न्यायालयामध्ये उपस्थित राहणार आहेत। पहिली सुनावणी असणार आहे। यामध्ये आरोपीच्या वकिलाकडनं काही कागदपत्र मागितली जातील, मात्र त्यानंतर होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत, तर मागच्या सुनावणीला त्यांना हजर राहायचं होतं। आज तुम्ही या सुनावणीसाठी हजर राहणार आहात। मी बीडला न्यायालयात जाणार आहे, परंतु तिथं वकील साहेबांची भेट होते का, त्यांच्याशी चर्चा होते का हे महत्त्वाचं आहे। ते आज इथं रात्रीच आलेले आहेत आणि आजची सुनावणी त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे। आज जास्त काही न होता एक ओळख परट किंवा जे काही कागदपत्र मागितलेले आहेत त्याविषयी जी पूर्तता आहे ती करण्याची शक्यता आहे आणि पुढील जे काही निर्णय आहेत ते आज होतील। पण काय वाटतं तुम्हाला की यापूर्वी न्यायालयामधला जो काही आपला अनुभव आहे कामकाजाचा, यापूर्वी सरकारी वकिलांनी ज्या पद्धतीने बाजू लावून धरली सगळी सरकारी पक्षाची, काय अपेक्षित आहे की आज काय झालं पाहिजे सरकारी पक्षाकडून? नाही, आता आज काय झालं पाहिजे म्हणण्यापेक्षा या संपूर्ण प्रकरणात हे जे सगळे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि त्या अनुषंगानं जे सरकारी वकील आहेत, सगळी टीम आहे ती त्याच अनुषंगानं याच्यामध्ये आहे आणि ती शिक्षा होणार। कारण का काल मुख्यमंत्री साहेबांना देखील सभागृहात याविषयी 2 शब्द बोललेले आहेत की या आरोपींना सर्वोच्च शिक्षा होणार आहे। त्यांनी CID संदर्भात बोलले, त्यांनी SIT संदर्भात बोलले, म्हणून अपेक्षित एकच आहे की यांना शिक्षा जेवढ्या लवकर होईल, आजपासून जे काही निकम साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज जे काही सुनावणी होणार आहे आजपासूनची, त्यात यांना कठोरातली कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा झाली पाहिजे। हीच पहिल्या दिवशीपासून आपल्याला जोपर्यंत हे फासावर जात नाहीत तोपर्यंत हीच अपेक्षा आणि हीच विनंती आहे त्यांना की याच पद्धतीने त्यांनी कारवाई करावी।
100 दिवस मागचे जे झाले त्या 100 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी अशा होत्या की सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागलं. त्यानंतर आपला आक्रोश बघून वाल्मिक कराड यात दोषी झाले. वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करावी म्हणून आंदोलन झालं. या सगळ्या मोहिमेनंतर असं आता वाटतं का तुम्हाला की हा सगळा खटला फर्स्ट ट्रॅकवर चालवण्यासाठी म्हणजे याची आश्वासनं तर देण्यात आली, सरकारकडनं झाली, राजकीय नेत्याकडनं झाली, पण त्यासाठी परत वेगळी मागणी करावी लागेल? नाही, करण्याची वेळ आली तर आम्ही त्याला कुठंही कमी पडणार नाहीत. जे काही गावकरी आहेत, ज्या गावकऱ्यांना हे सगळं जे प्रकरण आहे महाराष्ट्रभर केलेलं आहे, जे गावकरी 20-25 तास रस्त्यावर बसून राहिले, लहान लेकरं, महिला, वृद्ध पुरुष हे सगळे जे बसले, सगळ्यांनी जे हे धरून ठेवलं प्रकरण, त्यामुळं आम्हाला कुठल्या जरी स्टेपला जायची वेळ आली तरी गावकरी कुठंच मागं सरकत नाहीत आणि नक्कीच आम्हाला ज्या काही मागण्या आहेत रास्त त्या आमच्या पूर्ण केल्या जातील अशी आम्हाला म्हणजे आमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षा आमची पूर्ण होईल. पण फर्स्ट ट्रॅक कोर्टात हे चालावं अशी मागणी आपली यापूर्वी होती, पण त्या संदर्भात कुठली कारवाई होताना पाहायला मिळते का? तशी सरकारकडनं घोषणा झाली आहे का किंवा तशी प्रक्रिया चालू आहे का? आजची सुनावणी झाली त्या संदर्भात जर आज सविस्तर बोलणं झालं वकील साहेबांना तर आम्ही आजच ही गोष्ट क्लिअर करू किंवा 1-2 दिवसांनी त्यांनी आम्हाला तारीख दिलेली आहे भेटायची सविस्तर चर्चा करण्यासाठी. त्या दिवशी आम्ही हा सगळा मुद्दा घेऊ आणि त्या दिवशी नक्की त्यासाठी काय करता येणार आहे आम्हाला किंवा सरकारतर्फे काय त्याची प्रोसेस चालू आहे त्याविषयी आम्ही जाणून घेऊ आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर कसं येईल हे प्रकरण आणि लवकरात लवकर निकाल लागून यांना फाशी कशी होईल या संदर्भात आम्ही चर्चा करू. कृष्णा आंधळे आणखी सापडला नाहीये, तर कृष्णा आंधळे फरार असणं आणि त्याचा या गोष्टीवर परिणाम होत नाही या सगळ्या तपासावरती किंबहुना कोर्टात सुनावणीच्या वेळी या सगळ्या आरोपीमध्ये एक आरोपी आणखी पोलिसांना आढळून आलेला नाही? आता यात अपेक्षित असा विषय आहे की जो कृष्णा आंधळे आहे त्याची शोध मोहीम चालू आहे अशी मी माहिती घेतलेली आहे की पथकं त्याच्या मागावर आहेत, CIDचे, पोलीस यंत्रणेचे. परंतु आता जो ह्या गोष्टीतला दुसरा पार्ट राहिलेला आहे, जी न्यायालयीन समितीची चौकशी चालू झालेली आहे, ती पण आमची विनंती असणार आहे की जसं या पद्धतीनं तपास झालेला आहे या तपासामध्ये आज मी वकील साहेबांची CDR जे निघलेले आहेत सगळ्या लोकांचे या प्रकरणातले ते CDR आमच्यापर्यंत मिळवण्याची मी विनंती करणार आहे. तसं लिखी त्यांना देणार आहे. आम्हाला CDR मिळाले पाहिजेत, कारण का CDR मध्ये खूप मोठ्या मोठ्या माणसांचे फोन कॉल त्यांच्या अज्ञानात झालेले आहेत. त्यांना अपेक्षाही नसेल की हे प्रकरण महाराष्ट्रात जाणार आहे, हे गावकरी एवढे रस्त्यावर बसणार आहेत 20-25 तास किंवा त्यांनी त्यांची जी माया आहे त्यांच्याकडे जी काही शक्ती होती त्याचा त्यांनी चुकीचा वापर करून असा गैरसमज करून घेतलाय की आपल्याला ह्याच्यात काहीच होणार नाही. परंतु न्यायालयीन समितीला जे काही कामकाज दिलेलं आहे, जे काही काम करणार आहे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी समोर येणार आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही मागणी करतोय आणि आमच्या इतर मागण्याही आम्ही शांत नाहीत बसणार थोडं सुद्धा. आमचं रोज सगळं ह्याच्याविषयी आम्ही बोलतो, चर्चा करतो आणि पुढील कसं आपल्याला ह्या केसमध्ये जायचं त्याची चर्चा करतो. तर ही देखील खूप महत्वाचा विषय. मोठी माणसं म्हणजे कोण? कोणी असू शकतात. न्यायालयीन समितीचा उद्देश असा आहे की आता तुम्हाला कळलंय, आता सगळ्यांना कळलंय की ही हत्या कोणी केली, परंतु ही हत्या करताना काय कारण आहे हत्याचे, इथं काय वलय तयार होतं जिल्ह्यामध्ये, इथं कुठला एखादी संस्था किंवा कुठला एखादा व्यक्ती याला कारणीभूत आहे, याच्या चौकशीसाठी न्यायालयीन समिती स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामध्ये लवकरच अहवाल असा येईल की 100% याच्यामध्ये ज्यांना कोणाला वाटत असेल की आपण याच्यातून बाहेर आलो ते नक्कीच याच्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत असा आम्हाला विश्वास आहे. नक्कीच. तर आपण ऐकलं की धनंजय देशमुख जे मागणी करतायत की केवळ चौकशीची माहिती नाही तर CDR ज्या लोकांनी एकमेकाशी बोललं झालं होतं त्यात कोण कुणाला काय बोललं हे सुद्धा कळलं पाहिजे. अर्थात यामध्ये अनेक लोक आहेत ज्यांचा संपर्क झाला होता असा ते दावा करतायत. त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये फर्स्ट ट्रॅक कोर्टापर्यंत जर हे प्रकरण गेलं तरच लवकर न्याय मिळू शकेल अशी अपेक्षा सुद्धा धनंजय देशमुख यांनी बोलून दाखवली आहे. गोविंद शेळके, ABP माझा, मसाजोग, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.